नमस्कार शेतकरी मित्रांनो. कृषी साठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्ही कधी विचार केलाय का की हजारो किलोमीटर दूर कुठेतरी युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शेतातल्या कापसाच्या भावावर होतोय? हो, आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. अगदी बरोबर. युद्ध आणि आपला कापूस हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. पण कसे? अहो, हेच तर या सगळ्या गोष्टीतलं खरं रहस्य आहे. आणि हे संपूर्ण गणित समजून घेण्यासाठी तुम्ही एक काम नक्की करा. आमच्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर बघा, ही सगळी गोष्ट सुरू होते एका आंतरराष्ट्रीय संघर्षापासून. या युद्धामुळे झालं काय की समुद्रातून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे शिपिंग पूर्णपणे विस्कळीत झाली. जहाजांना आता लांबच्या मार्गाने फिरावं लागतंय आणि यामुळे आयातीचं सगळं गणितच बिघडून गेलं आहे. आणि याचा परिणाम आयात करणं प्रचंड महाग झालंय. म्हणजे बघा, एकतर कंटेनरचं भाडं वाढलं, मग जहाजांचा विमा महाग झाला आणि वरून एक नवीन रिस्क सरचार्ज म्हणजे जोखमीसाठी जास्तीचे पैसे लावले गेले. या 3 गोष्टींमुळे माल बाहेरून आणणं आता अजिबात सोपं राहिलेलं नाहीये. याचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो चीन, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांना. हे देश काय करतात? मोठ्या प्रमाणावर कापूस आयात करतात. पण आता खर्च वाढलाय आणि माल वेळेवर पोचत नाहीये. त्यामुळे तिथल्या कापड उद्योगाचं मोठं नुकसान होतंय. मग आता विचार करा, जर कापूस आयात करणं इतकं महाग झालं असेल तर या कापड गिरण्या काय करणार? त्यांच्यासमोर दुसरा कोणता पर्याय आहे? हाच प्रश्न आपल्याला या कथेच्या पुढच्या आणि खूप महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जातो. साधारणपणे नैसर्गिक कापसाला पहिला पर्याय असतो तो म्हणजे मानवनिर्मित धागा, पॉलिस्टर. पण इथेच खरी गंमत आहे. आता एक नवीनच अडचण समोर आलीय. कारण पॉलिस्टर सुद्धा स्वस्थ राहिलेलं नाहीये. बघूया बरं, असं का झालंय? याचं कारण लपले ते हे दोन्ही धागे कसे बनतात यात. आपला कापूस हा नैसर्गिक धागा आहे, तो आपल्या शेतात पिकतो. पण पॉलिस्टर हा मानवनिर्मित धागा आहे आणि तो बनतो कच्च्या तेलापासून म्हणजे क्रूड ऑइलपासून. आणि खरा खेळ इथेच आहे. आता बघा गंमत, ज्या आंतरराष्ट्रीय संकटामुळे जहाजांचा खर्च वाढलाय ना, त्याच संकटामुळे कच्च्या तेलाचे भावसुद्धा आकाशाला भिडलेत. आणि कच्चं तेल महाग झालं म्हणजे काय? पॉलिस्टर बनवण्याचा खर्च पण वाढला. आणि याचा परिणाम काय झाला? पॉलिस्टरच्या किमती तब्बल 25 ते 40% वाढल्या. आता इतकी मोठी वाढ झाल्यावर कापड गिरण्यांना पॉलिस्टर वापरणं कसं परवडणार? तो आता त्यांच्यासाठी चांगला पर्याय राहिलेला नाहीये. आता बघा, आयात केलेला कापूस महाग, पॉलिस्टर पण महाग, मग बाजार कुठे जाणार? तो पुन्हा वळलाय आपल्या हक्काच्या, आपल्या देशातल्या कापसाकडे. आणि हीच आपल्या भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक जबरदस्त सुवर्ण संधी आहे. चला बघूया हे सगळं कसं जुळून आलंय. हे बघा, बाजाराचं गणित एकदम सोपं आहे. 1. पॉलिस्टर महाग झालं. 2. कापड गिरण्यांना पर्याय हवा होता. आणि 3. त्यांनी आपला मोर्चा वळवला, तो थेट आपल्या कापसाकडे. आणि यामुळे काय झालं? कापसाची मागणी एकदम प्रचंड वाढली. आणि हो, ही मागणी फक्त आपल्या देशातून नाहीये, तर चीन आणि बांगलादेशसारखे आपले शेजारी देशसुद्धा आता भारतीय कापसाची मागणी करत आहेत. म्हणजेच आपल्या कापसासाठी निर्यातीचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. थांब, अजून गोष्ट संपलेली नाहीये. यात अजून एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे आपल्या कापूस निर्यातीला आणखीनच मदत मिळतेय. आणि तो भाग म्हणजे आपल्या रुपयाचं मूल्य. आता हे रुपयाचं गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. जेव्हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपला रुपया थोडा कमजोर होतो, तेव्हा परदेशातल्या लोकांना आपला माल स्वस्त वाटतो. का? कारण त्यांना कमी डॉलरमध्ये जास्त माल मिळतो. आणि याचा थेट फायदा आपल्या निर्यातीला होतो. आपली निर्यात वाढते. थोडक्यात काय, तर रुपयाच्या या स्थितीमुळे आपला कापूस जागतिक बाजारात इतरांपेक्षा जास्त आकर्षक ठरतोय. त्यामुळे निर्यातीला चालना मिळून आपल्या शेतकऱ्यांच्या घरात 4 पैसे जास्त येत आहेत. चला आता या सगळ्या आंतरराष्ट्रीय गोष्टी बाजूला ठेवू आणि बघूया की या सगळ्याचा आपल्या घरच्या बाजारपेठेवर काय परिणाम झालाय. कारण आपल्यासाठी तर तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर? सध्याची परिस्थिती बघा. भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI यांच्याकडे तब्बल 1,04,00,000 कापसाच्या गाठींचा स्टॉक आहे. आणि आता भाव वाढल्यामुळे याचा थेट फायदा त्यांना मिळतोय. आणि बाजारातलं चित्र तर बघा कसं पालटले. CCI हळूहळू नाही, तर आता टप्प्याटप्प्याने भाव वाढवतोय. अहो, अगदी मागच्या काही दिवसात एका दिवसात तब्बल 1,300 रुपयांची वाढ केली. यावरूनच तुम्ही विचार करा की मागणी किती जबरदस्त असेल.
आणि ह्या सगळ्याचा सर्वात मोठा आणि थेट फायदा मिळतोय तो आपल्या शेतकरी बांधवांना. आज बाजारात जर तुम्ही चांगल्या प्रतीचा कापूस घेऊन गेलात तर प्रति क्विंटल 8,100 ते 8,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. म्हणूनच म्हणतात ना, दूर आलेल्या वादळामुळे कधीकधी शेतकऱ्याच्या शेतात अनपेक्षित पाऊस पडतो. या सगळ्या गोष्टीचं सार हेच आहे. म्हणजे बघा, जगात कुठेतरी काहीतरी वाईट घडतंय, पण त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला होतोय. बाजारपेठेतील अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी आमच्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.